पुढच्या रिपोर्टकडे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष असलेल्या मुंबईत मवियाला 4 जागांवर यश मिळालं। मात्र यातील ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम बहुल मतदारसंघातून निर्णायक आघाडी मिळाल्याचे दिसते। त्यामुळे मुंबईतील अल्पसंख्याक समाज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट होते। तर दुसरीकडे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाले। पाहूया याचवरचा एक खास रिपोर्ट। मुंबईतले मुस्लिम ठाकरेंच्या पाठीशी, मवियाला अल्पसंख्याकांनी तारलं। ठाकरेंच्या सेनेतही बदलाचे वारे। लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या चुरशीच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। यात मवियानं 6 पैकी 4 जागा जिंकल्या। मात्र या विजयात मुस्लिम बहुल मतदारसंघातून मविया उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे मुंबईत यावेळी मुस्लिम वस्त्यांमध्ये बदलाचे नुसते वारे नव्हे तर त्सुनामी आल्याचं स्पष्ट झालं। मुस्लिम मतदार पहिल्यांदा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला। मुस्लिम बहुल भागात मिळवलेल्या निर्णायक आघाडीच्या जोरावर शिवसेनेचे ठाकरे गटाचे 2 खासदार निवडून आले। तर काँग्रेस उमेदवारांच्या विजयात अल्पसंख्याक समाजानं मोलाची भूमिका बजावली आहे। मुंबईतल्या 6 लोकसभेत मुस्लिमांनी कशी साथ दिली आहे पाहूयात। ठाकरे गटाचे अरविंद सावंत 53,000 मतांनी विजयी झाले। मुस्लिम बहुल मुंबादेवी आणि भायखळ्यातून मोठी आघाडी मिळाली। मुंबादेवीतूनच 40,000 मतांची आघाडी मिळाली, तर भायखळ्यातून 46,000ची निर्णायक आघाडी मिळाली। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील 29,861 मतांनी विजयी झाले। मुस्लिम बहुल मानखुर्द शिवाजीनगरमधून त्यांना 87,971 मतांची निर्णायक आघाडी मिळाली। ठाकरे गटाचे अनिल देसाई हे 53,000 मतांनी विजयी झाले। मुस्लिम बहुल अणुशक्तीनगर शिव कोळीवाड्यातून त्यांना एकूण 38,000ची निर्णायक आघाडी मिळाली, तर वर्षा गायकवाडांचा 16,514 मतांनी विजय झाला। कुर्ला, चांदिवली, वांद्रे पूर्व, कलिना या मुस्लिम बहुल मतदारसंघातून त्यांना 74,000 मतांची निर्णायक आघाडी मिळाली। सोडून दे किमान लाख मतांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये उबाटा पराभूत झालेली आहे। केवळ हे फतवे काढून एक गठ्ठा मतदान घेऊन ज्या ठिकाणी ही वस्ती आहे तिथले जाऊन तुम्ही बूथची आकडेवारी काढा आणि तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी पराभूत झाले। 1993च्या मुंबईतल्या दंगलीनं धार्मिक तणाव निर्माण झाला। या दंगलीनंतर शिवसेनेनं हिंदुत्ववादाची भूमिका अंगीकारली। यामुळे मुस्लिम समाज कायमचा ठाकरेंपासून दुरावला गेला। मात्र 3 दशकांनंतर मुंबईतलं हे चित्र बदललं असून मुंबईत पहिल्यांदा मुस्लिम वस्त्यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान केलंय। आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही ठाकरेंसोबत राहिल्यास मविया मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।